कधी कोणत्या पिकाला दर मिळेल आणि कधी दर कोसळेल हे काही सांगता येत नाही। सध्या फ्लॉवर पिकाला प्रति किलो केवळ 2 रुपये दर मिळतोय। त्यातून उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यानं शिरोळ तालुक्यातील शिरढोणमधील महेश विरूपाक्ष सोडगे या हताश शेतकऱ्यानं चक्क उभ्या पिकावर नांगर फिरवला। उद्विग्न झालेल्या महेश सोडगे यांनी 1 एकरातील फ्लॉवरचं पीक उद्ध्वस्त करून टाकलं। भाजीपाल्याला दरच मिळत नसल्यानं शिरोळ तालुक्यातील शेतकरी असे हतबल झाले आहेत। शिरढोण इथल्या महेश विरूपाक्ष सोडगे यांनी 1 एकर शेतीमध्ये फ्लॉवरचं उत्पादन घेतलं होतं, पण फ्लॉवरचे दर अतोनात घसरल्यामुळे या शेतकऱ्याला प्रचंड नुकसान झालंय। गेल्या 2 आठवड्यात फ्लॉवरला प्रति किलो 2 रुपये दर मिळतोय। त्यामुळे शिरोळ तालुक्यातील फ्लॉवर उत्पादक शेतकरी अक्षरशः हतबल झालेत। मागणीपेक्षा जास्त फ्लॉवरचं उत्पादन झाल्यामुळे दरावर परिणाम झालाय, पण त्यातून उत्पादनाचा खर्च सुद्धा निघत नसल्यानं शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक तोट्याला सामोरं जावं लागतंय। अशा परिस्थितीत महेश सोडगे यांनी आपल्या 1 एकरातील फ्लॉवरच्या शेतीवर थेट नांगर फिरवला। फ्लॉवरची काढणी करून बाजारपेठेत नेण्याचा वाहतूक खर्च अंगावर पडण्यापेक्षा सोडगे यांनी शेतातील फ्लॉवर पीक आपल्याच हातानं नष्ट केलंय। फ्लॉवर उत्पादनाला एकरी 60,000 रुपये उत्पादन खर्च झालाय, पण सध्या फ्लॉवरला 2 रुपये किलो दर मिळत असल्यानं सर्व शेतकरी प्रचंड अडचणीत आलेत। त्यातूनच महेश सोडगे यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय।